ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतील प्रभाग 7 मध्ये भाजपला वाढता प्रतिसाद। प्रभागातील शिवाजीनगर येथे घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी। मिरजेतील प्रभाग 7 मधील भाजपच्या उमेदवारांना प्रभागात वाढता प्रतिसाद मिळत आहे। आजच्या प्रचाराची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली। प्रभाग 7 हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। या प्रभागातील नागरिकांनी भाजप उमेदवारांचे स्वागत करत आपला प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचा दबदबा वाढला असून नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपच्या जमेची गोष्ट ठरत आहे। प्रभागातून माजी नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, बाळू जमादार, उज्ज्वला कांबळे या प्रमुख मैदानात आहेत। गेल्या टर्ममधील केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवून आणि ती जिंकणार असल्याचं यावेळी भाजप नेत्या माजी महापौर संगीता खोत यांनी यावेळी सांगितलं। तर भाजपा म्हणजेच विकास आणि आमचं मत विकासाला असे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यावेळी बोलत असल्याचं सांगितले। माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून प्रभागात मोठी कामे झाली असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील असं यावेळी त्यांनी सांगितलं। महानकरे न्यूजसाठी आदी माने, मिरज। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26च्या वार्ड नंबर 7 मधील सर्व अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे भानुबी जमादार, गणेश माळी, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांचा प्रचार अतिशय उत्तमरित्या वार्ड नंबर 7 मध्ये सुरू आहे। शिवाजीनगर परिसर आज आम्ही घर टू घर मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जात आहोत आणि या प्रभागामध्ये अनेक विकास कामं आम्ही केलेली आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्णपणे मिळत आहे। आज तुम्ही बघितलं नागरिकांचा जो उत्साह आहे, नागरिक सांगतायत की भारतीय जनता पार्टीशिवाय विकास नाही आणि आमचं मत आहे ते विकासाला मत आहे। या शिवाजीनगर परिसरामध्ये जी कामं आहेत किंवा समतानगर परिसर असेल, आमचा वार्ड नंबर 7 संपूर्ण परिसर, वाळवे गल्ली परिसर असेल, नान्नीकर गल्ली परिसर असेल, इसापुरे गल्ली परिसर असेल, शांतीनगर असेल, त्याचबरोबर गंगानगर असेल, हा संपूर्ण हिंदू मुस्लिम कॉलनी असेल, या जनवाडे मळा परिसर, या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत आणि ते ही विकासाचा विडा त्यांनी उचललेला आहे। त्याचबरोबर आमचे आमदार आदरणीय खाडे साहेब यांच्या सुद्धा माध्यमातून या परिसरामध्ये प्रचंड कामं झालेले आहेत, शासनाच्या माध्यमातून झालेले आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं अनेक वेगवेगळ्या सुविधा या जनतेसाठी दिलेल्या आहेत। यामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छालयाची योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, अनेक योजना ज्या आहेत उत्तमरित्या दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीवर खुश आहेत। सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल आपण निवडून द्यावेत। धन्यवाद।